गोरगरीब मराठ्यांच्या अंगावर जाणं, अधिकाऱ्यांच्या हाताने गोरगरीब मराठ्यांच्या त्रास देणं, गेले त्रास देते हे इतके त्रास देतात. हे गरीब मराठ्या शेतकऱ्याला त्रास देते, ते नोकरदार मराठ्याला त्रास देते, यांचे अधिकारी सुद्धा गोरगरीब मराठ्यांना त्रास देते. हे रिक्षा असले त्याला त्रास देते. त्याला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे का? कारण इतके दिवस झाले आरोपी अटक आहे, अजूनही फक्त वाल्मिक कराड ज्याच्यावर प्रमुख संशयित म्हणून आरोप केला जातोय, खंडणीचाच गुन्हा दाखल, अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही. होणार आणि करावं लागेल त्यांना. मुख्यमंत्री त्यांनी जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकारमध्ये, त्याच्या दबावात बघितलं वाटतं जमतंय का जमतंय का जमतंय का. पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडातला वाट ठरवला आणि याचा मूळ जाळच बीड जिल्ह्यातलं हे शेडी जेवढी साखळी उकळून फेकायचं ठरवलंय. तेव्हा यांना वाटलं असं ना आता वाट, कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चालू द्यायला आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं लागणार आहे, हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही. जर काय याच्यातला एकही आरोपी सुटला नाही, यांच्यावर 302 मोका आणि यांची नार्को टेस्ट जर झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहे, धनंजय मुंडे इतके पॉवरफुल सगळे जवळचे त्यांच्या. पण तसं असेल तर न्याय कसा मिळेल, त्यांच्यावर होईल का गुन्हा दाखल असं वाटतं का तुम्हाला? नाही झाल्यावर मग आम्ही काय, मग मुख्यमंत्र्यांनी धोका दिला मराठ्यांना ही संदेश जाणार. हे सगळे त्याचे, कारण हे बघा खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस. हा हे सत्य सांगतो तुम्हाला, खून झाल्याच्या नंतर, क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही. कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आहे आणि हे जर असे जातीवाद करायला लागले, घडून आणायला लागले ते राज्यभर पसरणार आहे. सरकारवर दबाव आहे का कुणाचा? सध्या तरी नाही वाटत, पण ज्या दिवशी वाटल की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सह आरोपी केले नाही, काही मोकामध्ये घातले नाहीत, 302 मध्ये घेतले नाहीत, सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सह आरोपी केले नाहीत, मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूक झाली. संतोष भयांचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त सरकारनंच केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं. फरार आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात. वाल्मिक कराड देखील पुण्यात शरण आला, इतर 2 जे प्रमुख आरोपी ते देखील पुण्यात सापडलेत. त्यांना आश्रय देणार कोण आहे असं वाटतंय? त्यांना अजूनही आरोप काल आम्ही सुद्धा विचारलंय हे पुण्यातच कसं काय सापडते, हे पुण्यालाच कसं काय येते. कारण हे चुट्टे चाट्टे तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे पळून आले आणि इथं हे चोरटे चोर राहतात, याचे खिसे काप त्याचे खिसे काप, हे असेच जगत येत. आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे, हे असले सांभाळायला नाही पाहिजे. कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या, तुम्हाला वाटत असेल आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत, वेळ आली ना अवघड होईल. धनंजय मुंडेंनी हे साफ करायला पाहिजे, उलट हे पुरे. लक्ष्मण हाकेंनी तुमच्यावरती आरोप केले की जरांगे पाटलांनी घुसायच्या भाषा करू नये, कुठे घुसायचं ते आम्हाला सांगा. तिकडे त्याला नाही, मी नाही बोललो, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही. कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 वगैरे जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भाईला न्याय मागतो. मी जातीवाद करत नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं, त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते फसलं लपून आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून, हे असले किरळ लागलेले नाही की मी चिथावणीखोर करण्याचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले. चिथावणीखोर वक्तव्य केलं तुम्ही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले. आता काय चिथावणी करे, माणसं मारून टाका मग आमची कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन दे, हे सांगावं. आमचे जर तुकडे पाडणार असले, ते लेकरू जर ढसा ढसा रडत असलं, संतोष भाईची पोरगी लाडकी बहीण म्हणतात, त्या लेकी बाहेर मुख्यमंत्री न्याय देत नाही का? आम्ही काय चितवणीवर भाषण केले? त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले, या धनंजय मुंड्याचे लोक. त्या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का? आम्ही मुगम बोललो का? आज तुझे लोक जर धडाधडा त्यांना कापायला लागली, धमक्या द्यायला लागली, आम्ही मराठी आहेत ना, मग आम्ही गप्प कसं बसणार? इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तसं उत्तर देणार का म्हणू नये? आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर अन्याय झालाय, आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या, आम्ही जातीवाद करणार नाही का म्हणू नये? ओबीसीच्या नेत्याला तुम्हाला ही रूढ पाडायची का? ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं, मराठ्याचा मेला फक्त मराठ्याने जायचं, मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं, दलिताचा मेला की दलिताने जायचं, ही रूढ पाडायची का राज्यात तुम्हाला? ही जाती इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही?
का दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात का तुमचेच लोक फक्त? ह्या काही लोकांना जी कंड आहे ना, हे धनंजय मुंडेमुळे, हे धनंजय मुंडे थांबवलं पाहिजे. हे बेकार होईल धनंजय मुंडे, हो हे बेकार होईल, हे होऊ देऊ नका. अराजकता निर्माण होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं केलं असं सुद्धा म्हटले. अरे तुम्ही का पाहायला लागलेत मग सणारा जगता काय? आणखी आम्ही शांतच आहे. आम्ही आणखी सांगत होत, 3दा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून, तो लोकांना आवरेव म्हणून. तुम्ही दोघा बहीण भावाने आवरा म्हणून. हे लोक आवरत नाहीत, यांनी लय देवाळ केलं साहेब, तुम्हाला माहित नाही. पुढची इतका भूमिका त्रास काय आहे, मग तुमची? प्रत्येक जागेवर त्रास आहे. पुढची भूमिका काय? शांततेत तर मोर्चे सुरूच आहेत. नाही मग आता हे नाही थांबले तसं तशी उत्तर आता द्यावंच लागतील ना. आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे का? राजीनामे बिजीनामे आणखी 50 की. पण ज्याच्यातला जरी सुटला, सुट्टी नाही हा. मंत्री होय याच्याकडे नाही तर मंत्री होय. मुख्यमंत्र्याला इशारा आहे का डायरेक्ट? आता मुख्यमंत्र्याला 3दा सांगितलं आतापर्यंत. आज तुम्ही तर भेटले का नाही? मी आज स्पष्टपणानं फोन करून त्याला सांगणार आहे किंवा उद्या, हे चाललेला अतिरेक चांगला नाही. हे जातीय तेढ निर्माण करायला लागले. एवढा खून होऊन बी हेच आरोपीला संभळीत येत, हेच आरोपीला जीव या घालतात. घटनेला 15 ते 20 दिवस झाले, मग मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलले का नाही? कारण की धस असतील हे ते बघा. मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले, ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले, तुम्ही का नाही भेटलात? आमचे काय आहेत खासदार? ते सगळे एकच येतात. सोनवणे पण आता सगळे एकच येतात. महाविकास आघाडी काय महायुती काय यांचं काय हे राजकारणी लोक येतात. आमचा लढा सामाजिक आहे. ओके. नाही नाही त्याला आमचा जर लढा ते सामाजिक आहे. राजकीय राजकीय नेते दिसत आहेत साहेब तुमच्या मंचावरती. आता राजकीय नेते मग बघा. आमचे काय आता? समाजाचा मंच आहे, तसं काय म्हणायचं? त्याला नाव काय आहे? राजकीय सामाजिक सगळे या. मग हे सगळे येऊन चिटकत आहेत तिथं. हा मग आता आम्ही लिखीन हात दिली जाऊ नये. नाही तुम्ही जाणं योग्य आहे, आम्हाला त्याबद्दल दुमत मग नाही. त्यांनी हे नाही काय चुकीचं आहे. मग एका तुम्हीच लेखाला- म्हणता ना की राजकीय व्यासपीठ, मग तुमचीच भूमिका इथे डबल वाटते ना. अरे बाबा राजकीय ते मी त्याच्यात कवा वाटलेलोच नाही. मग ते तुमच्याकडे येतात आहे का? अरे मी त्यांच्याकडे येत नाही, ते माझ्याकडे येत नाही. समाजानं बोलवलं मग ते व्यासपीठावर सगळे येतात. जरांगे साहेब लेखीला न्याय देण्यासाठी. मग जरांगे त्यांनी साहेब असावं की नसावं? तुम्हाला काय वाटतं, त्यांनी असावं की नसावं? सगळ्यांनीच असायला पाहिजे. राजकीय की बिगर राजकीय? आता ते राजकीय म्हणून येतात, पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात. महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण. पाटील संतोष देशमुखचा खून आता जवळपास महिना होत आला. वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. फोन करून दाखवलं म्हणताय. आता जवळपास त्याचे सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न झाले अजून काही स्पष्ट होत नाहीये. सरकार याच्यात काही लपवतंय का काय होते नेमकं? लपू तर देणार नाहीत, मॅटर तर दबवू देणार नाहीत आणि जिरू पण देणार नाही. पण ते दाखवत नाहीत आपल्याला, ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला. विचारलं तर ते म्हणजे तुम्हाला उघड नाही पण मग मुख्यमंत्र्यांशी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी विचारलंय का याबाबत? काही लपवून छपी सुरू आहे काय मी वाटतं? बोलणार, मी मगाशीच सांगितलं, मी आता बोलणार. कारण जे दिसायला लागलं ना राज्यातलं चित्र, किंवा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला, शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागलाय. काही तुम्ही ना मुख्यमंत्र्याला जाऊन त्याच्यामुळे भेटणार सांगणं की गरजेचं फोनवर आहे, बोलणार? कीड निर्माण करायला लागली जातीच्या. हो, पण फोनवर बोलणार की जाऊन भेटणार? नाही फोनवरच बोलून भेटायला ते आम्हाला गरीब लोकांना भेटत असते का त्यांना मोठमोठ्या टप्पू लागली.